शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झाली आहे। त्याची महत्त्वाची बातमी झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आहे। शीतल तेजवानी आज पुन्हा चौकशीसाठी हजर झालेली आहे। तर शीतल तेजवानी काल सुद्धा चौकशीसाठी आलेली होती आणि आता पुन्हा एकदा ती पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे। वकिलांसह शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे। त्यामुळे आज कागदपत्र सुद्धा तिने आणली असावी, कारण तिला कागदपत्रांसहित हजर राहा असं सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज नेमकं या चौकशी दरम्यान काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी झी 24 तासनं उघडकीला आणलेलं हे प्रकरण आहे आणि या गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर झालेली आहे। वकिलांसह शीतल तेजवानी आलेली आहे। शीतलवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता ती वकिलांसह तिथे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेली आहे। तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे पुण्यामधून चंद्रकांत फुंदे आणि निलेश खरमरे। आपण सुरुवातीला जाणार आहोत चंद्रकांत यांच्याकडे। चंद्रकांत, शीतल तेजवानी आता पोलीस आयुक्तालयासमोर आलेली आहे, त्यांच्या समोर उभी राहिलेली आहे। काय नेमकं आज काय घडू शकतं? कागदपत्र तिने आणली असावी तसं आपण समजूयात। होय, आता हे डीसीपी आर्थिक विभाग माशाळकर, विवेक माशाळकर सरांचं ऑफिस आहे। इथंच ते आतमध्ये आहेत। आता आपण गेट उघडून जाण्याचा प्रयत्न करूया। आत लावून घेतलेलं बघा गेट त्यांनी, आपण तिकडून प्रयत्न करूया। इथं त्यांची चौकशी होणार आहे। इथं त्यांची इन्क्वायरी होऊ शकते। आपण मॅडम, काय तुमची भूमिका आहे प्लीज सांगा ना। ते समोर दिसते तोंड शीतल तेजवानी आहेत, आपण प्रेक्षकांना दाखवूया। त्याच शीतल तेजवानी आहेत, ते बोलायला नकार देत आहेत। आता आपण प्रयत्न केला त्यांच्याशी। आता हे डीसीपींचं ऑफिस आहे, सर त्याची चौकशी करतीलच, पण त्या बोलायला नकार देत आहेत। त्यांनी तोंड झाकून घेतलं, याच्यावरूनच त्यांची काय भूमिका आहे सहज समजू शकतो आपण सातत्याने त्यांना फॉलो करतोय। समोर येत नाहीत, त्या बंद दाराआड आहेत। आज डीसीपी सर आले, त्यांची इन्क्वायरी करतील। परवा दिवशी त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे, पण ते माध्यमांसमोर येणं का टाळतायत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। अगदी चंद्रकांत, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आपण पाहतोय की शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर तिथे आता हजर झालेले आहेत, तिथे ती समोर आलेली आहे, मात्र कुठलीही प्रतिक्रिया द्यायला खरं तर तयार नाहीयेत। काल सुद्धा गुपचूप आणि चवडीने तिची चौकशी झाली असं सुद्धा समोर आलंय। खरं तर मी आता आहे पुणे पोलीस आयुक्तालयातलं आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयासमोर आणि या ठिकाणी आता शीतल तेजवानी आहेत, ते आता चौकशीला सामोरं गेलेलं आहेत। तर परवा दिवशी त्यांना बोलवलं होतं, त्यावेळेस त्यांनी काही डॉक्युमेंट्स सादर केले होते, मात्र अर्धवट डॉक्युमेंट्स असल्यामुळं ते आज पुन्हा एकदा आपल्या वकिलांसह या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर या प्रकरणात जर आपण बघितलं तर शीतल तेजवानी ज्या आहेत त्या मुख्य केंद्रबिंदू असलेल्या पाहायला मिळतात। मीडिया कंपनीसोबत त्यांनी जो व्यवहार केला होता, खरं तर जे वतनदार आहेत ते 275 वतनदारांकडून त्यांनी जे पॉवर अटर्नी घेतली होती, त्या अनुषंगाने त्यांनी हा गैरव्यवहार केल्याचा आता समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आर्थिक गुन्हे शाखेकडून। त्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आता स्वतः शीतल तेजवानी जे आहेत ते आता पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर आपण या प्रकरणात मध्ये बघितलं तर सातत्याने या ठिकाणी शीतल तेजवानींचं या ठिकाणी पुणे पोलीस शोध घेत होते, मात्र या ठिकाणी आता जर बघितलं शीतल तेजवानी आपली ओळख लपून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते एका खाजगी गाडीतने आले, थेट त्यांनी कार्यालयामध्ये घातलं, त्यांनी मास्क लावलं होतं, मात्र त्यांना आपण या ठिकाणी ओळखलं। त्यांना मी प्रत्यक्षात विचारलं सुद्धा होतं की तुम्हाला बोलायचं आहे का, तुम्हाला यामध्ये सामील केलं गेलेलं आहे, तुमच्यावर काही आरोप होतात, तर त्यांनी नो कमेंट्स असं उत्तर देत थेट त्यांनी पुढे गेले आहेत। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मागील 10 मिनिटांपासून या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांची या ठिकाणी चौकशी करत आहेत। त्यांना काही प्रश्न विचारले गेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, जसे तुम्ही मगाशी आत गेला होता तसं त्यांनी शीतलने तोंड लपवलेलं होतं, मास्क सुद्धा तिच्या तोंडावर आपल्याला दिसतोय। इतकी लपवाछपी करण्याचं कारण काय? आणि तिथे जे पोलीस मुख्यालयामध्ये आयुक्तालयामध्ये जी इतर मंडळी आहेत त्यांच्याकडून काय नेमकी डिटेल्स तुमच्या समोर आलेत? आता त्या
आतमध्ये शब्दशः लपून बसलेले आहेत. पोलीस आपल्याला आत जाऊ देत नाहीत, पोलीस आपल्याला इथून बाहेर काढतायत. DCP सर माशाळकर ते येतील, त्यांची चौकशी करतील, जबाब नोंदवून घेतील. खरं तर जबाब परदेशीच नोंदवला. आज त्यांचे डॉक्युमेंट सादर करण्यासाठी ते इथं आलेले आहेत, पण त्या माध्यमांशी बोलणं का टाळतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचा जर दावा आहे मी व्यवहार जो दस्त नोंदला लिगली केला आहे ते कारण सांगता 1954 साल तो विलासराव देशमुखांनी जो निर्णय घेतला आहे तेव्हाचं कारण सांगतात. मग त्या तोंड का लपवतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आम्ही प्रयत्न केले, एकदा नाही 4 बाऱ्या प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा. त्या तोंड लपून पळाल्या, मास्क लावलेले आहे त्यांनी, आतमध्ये लपून आहेत, त्या का समोर येत नाहीत हा सर्वात महत्त्वाचा. त्यांनी बोलावं, त्यांची भूमिका मांडावी. आमची फ्रॉम डे वन आम्ही प्रयत्न करतो, आम्हाला त्यांची बाजू घ्यायची, मग त्या समोर का येत नाही हा सर्वात महत्त्वाचा. आज आपण प्रयत्न करूया शेवटपर्यंत त्यांची बाजू घेण्याचा. आज आलेल्या ते इथं DCP हेच ते ऑफिस आहे, DCP माशाळकर सरांचं, इथंच ते ऑफिस आहे. बाजूला त्यांची चौकशी केबिन होईल, ती सगळी तयारी आहे. तर बघूया त्या काय त्यांची बाजू मांडते ते सगळ्या याच्यामध्ये. जी 24 तासांनी हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आज त्या पहिल्यांदा माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपल्या गेल्यात, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी चंद्रकांत, आणि त्या झी 24 तासच्या कॅमेऱ्यामध्येच टिपल्या गेलेली आहे आणि मात्र ती बोलायला नकार देते. मात्र तिथले जे पोलीस आहेत जे चौकशी करतायत, कालही चौकशी झालेली आहे, आजही चौकशी आता होते, त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे का? कारण काल चौकशी झाली ती गुपचूप झाली, मात्र आज आपल्या सगळ्यांच्या समोर शीतल तेजवानी समोर आत गेलेली आहे, चौकशी होते. काय नेमकं या चौकशीतून समोर होते? कागदपत्र आणलेली आहे का? पोलिसांनी काय नेमकं सांगितलंय? काल काय चौकशी झाली त्या संदर्भात काही डिटेल्स आहेत का? हो, पोलिसांशी आपण बोललो, त्यांनी सांगितलं त्यांना परदिवशी इथं संध्याकाळी 4 ते 6 त्यांची इथं नाही पलीकडच्या साईडला केबिन आहे, तिथे त्यांची चौकशी झाली, जबाब नोंदवून घेतलं. त्यांनी सांगितलं हो मी व्यवहार केला आहे, माझ्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे 272 लोकांच्या आणि त्यांना मी पैसे पे केलेले आहेत आणि ही जमीन रिग्रँड करावी असं 1994 विलासराव देशमुख त्यावेळेस तत्कालीन महसूल मंत्री होते, त्यांच्या तर निर्णयाचा आदेशाचा ते दाखला देतात. पण प्रत्यक्षात पुढं काय झालेलं आहे, पुढे हे सगळ्या याची सुनावणी झालेली आहे. महसूल मंत्री अगदी खडसे असतील, बाळासाहेब थोरात असतील यांच्या काळात, पण त्यांच्या सगळ्या रिग्रँडचे अपील फेटाळले गेलेले आहेत. मग तरी यांनी नेमकी कशाच्या आधारे हा व्यवहार केला हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग करते. त्याच्यामुळं पुढे सगळ्या ज्या गोष्टी येतील ते समोर येतील. पण आता त्यांचा दावा आहे की मी नियमानुसारच ही पॉवर ऑफ अटर्नी घेतली, त्या लोकांना सगळे जे मूळ वतनदार आहेत त्यांना पैसे दिलेले आहेत. पण ती प्रोसेस असते, वतनदाराला जरी जमीन रिग्रँड करायची झाली कलेक्टर सर अपील करावं लागतं कलेक्टर साहेबांकडे, नंतर त्याच्या सुनावण्या होतात, नंतर त्याचा नजराना भरावा लागतो. आता यांनी डॉक्युमेंट तयार करण्यासाठी बघा काही ज्याला आपण ट्रिक्स म्हणतो 11,000 नजराना कलेक्टर ऑफिसकडे भरल्याचं पत्र तहसीलदारांना दिलं आणि त्या पत्राच्या आधारे तहसीलदारांना बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहायला लावलं की ही जागा विकली गेलेली आहे आणि ती जागा तुम्ही खाली करून द्या. त्यासाठी हे सगळी इथे धावपळ आहे. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. ही जमीन आजही शासनाच्या ताब्यात आहे. आजही मुंबई सरकार असं 7/12 उतारावर आहे आणि तो 7/12 उतारा बंद आहे. मग तरी व्यवहार कशाच्या आधारावर केला हा सर्वात महत्त्वाचा आणि चौकशीचा भाग आहे. त्यासाठीच त्यांना इथं बोलवलं गेलेलं आहे. अगदी चंद्रकांत, अनुपमा बोलतीये, इथून पुढे एकंदरीतच आता ही चौकशी किती वेळ चालणार आहे? काय काय कागदपत्रांसह शीतल तेजवानी या ठिकाणी आलेली असू शकते आणि किती वेळ ही साधारण चौकशी चालेल? कोण कोण चौकशीसाठी या ठिकाणी उपस्थित आहे? आता DCP सर अजून CP सरांकडे वरती बसलेले आहेत, ते खाली आले की मग त्यांची ते एन्क्वायरी करतील आणि नंतर मग जे AP आहेत दत्तात्रय वाघमारे ते IO आहेत, तपास अधिकारी आहेत ह्या सगळ्या गुन्ह्याचे, ते मग ते दोघं बघून त्यांचा जबाब नोंदवून घेतील. खरं तर जबाब परदेशी नोंदवून घेतला. आज फक्त त्यांना डॉक्युमेंट सादर करायला सांगितलेलं आहे, त्यानुसार ते इथं आलेले आहेत. मग आता पुढे प्रोसेस त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतात की आणखीन काय करतात ते पुन्हा सोडून देतात तेच पाहायचं. अगदी चंद्रकांत, हाच मुद्दा काल अंजली दमानिया यांनी सुद्धा उपस्थित केला होता. जर चौकशीसाठी जर काही कागदपत्र सादर करण्यासाठी चौकशीमध्ये उत्तर देण्यासाठी जर शीतल तेजवानी येत असतील तर पोलिसांना अटक का करत नाहीयेत हा खूप मोठा सवाल आहे. आणि चंद्रकांत, असे संपर्कात राहा. आपल्याबरोबर सध्या महेश तपासे जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भात आणखी चर्चा करूया. महेशजी, सगळ्यात पहिल्यांदा आता शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आलेले आहेत, मात्र कागदपत्रांसह येण्यासाठी सांगितलं. काल छुप्या पद्धतीने फक्त एक चौकशी झालेली होती आणि आज कागदपत्रांसह या असं सांगितलेलं होतं. कारवाई होताना थोडा विलंब होतो असं वाटत नाहीये? नाही, हा एकंदरीत जो पुण्याचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पॉलिटिकल हाय हँडेडनेस आहे. कोणाला तरी बचावाचा प्रयत्न स्पष्टपणे दिसत आहे
आणि हा पूर्णपणे अधिकाऱ्यांनी केलेला घोळ असेल का दबावात केला का स्वखुशीने केला आहे ते मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशीच्या माध्यमातून समोर येईल. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की 1800 कोटीची जमीन 300 कोटीला, ती पण महारत्नाची जमीन, त्याच्यामध्ये पण 21 कोटीचा महसूल राज्य शासनाचं बुडवून 500 रुपयामध्ये देण्यात आला. अशा प्रकारे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग, अधिकाराचा दुरुपयोग ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी मला तर महाराष्ट्राच्या सामान्य माणसाची आहे. एखादा व्यक्ती छोटं मोठं 10-20 लाखाचं घर होतो, त्याच्यामध्ये त्याला 5% स्टॅम्प ड्युटी लागतेच ना. मग एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये तुम्ही पहिल्यांदा केला कसा, हा गोष्ट आहे. सरकारी जमीन तुम्ही घेतलीच कशी, 1800 कोटीची जमीन 300 कोटीला कशी घेतली, महारत्नाची जमीन कशी घेतली, आणि ह्याच्यामध्ये जे काय गौड बंगाल असेल ते जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे. मला वाटतं की राजकीय दबाव याच्यामध्ये काय अधिकारी वावरत असतील, परंतु शेवटी आपली निष्ठा भारतीय संविधानासोबत असली पाहिजे. महेशजी, सगळ्यात महत्त्वाचं काल जो मोठे समितीचा अहवाल आलेला होता त्यामध्ये सुद्धा खरे तर बरेच निष्कर्ष निघाले होते. यामध्ये पार्थ पवारांचं नाव किंवा अमेडिया कंपनीचं नाव अशा प्रकारे स्पष्टता त्यामध्ये येत नाहीये. तुम्ही आता जो एक खरं तर शब्द वापरला की कोणाला तरी बचावाचा प्रयत्न, कोणाला बचावाचा प्रयत्न, काय हे सगळे बचावाचे प्रयत्न, जर पुख्ता सबूत सगळे आहे, सगळे कागदपत्र आहेत, तरी देखील कुठल्याही प्रकारे कारवाई व्यवस्थित होताना दिसत नाहीये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आता तुम्ही तुमच्या नाकाखाली जर सगळ्या गोष्टी कारवाया होत असतील आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं राज्य महाराष्ट्रात असताना जर अशा पद्धतीने गोष्ट होत नसतील तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना. त्याच्यामुळे मला स्पष्टपणे असं मत आहे की राज्य शासनाने स्पष्ट करावं याच्यावर काय आहे, कारण कोण ना कोण कोर्टात जाणारच आहे. दमाने पण 2-7 दिवसापूर्वी स्टेटमेंट बघतोय, आणि जर राज्य शासनाने कायद्याप्रमाणे काम नाही केलं तर कोर्टाचा आदेश त्याच्यावर येईलच. त्याच्यामुळे दूधचं दूध पाणी का पाणी होणार आहे. परंतु ज्यांनी कोणी हे कार्य केलं असेल त्यांनी त्या सगळ्या गोष्टी जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे. बरं, खरं तर झी 24 सगळे जमीन गैरव्यवहार प्रकरण पुढे आणलेलं होतं. या संदर्भात भेटीगाठी सुद्धा सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारे खरं तर धावपळ होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता सगळं कशा पद्धतीने पुढे जाते बघायचंय. धन्यवाद, तुम्ही झी 24 बरोबर बोललात. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या बरोबर होते महेश तपासे. आणि आपण पुन्हा एकदा पुण्यातल्या ऑफिसमध्ये जाऊया. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी आमचे 2 रिपोर्टर्स सध्या आपल्या बरोबर आहेत, संपूर्ण घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या पुण्यातले आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, मधल्या काही मिनिटांमध्ये काय नेमक्या पुढे हालचाली घडल्यात, काय आणखी अपडेट घडामोडींमध्ये? आता अपडेट हीच आहे की थोड्याच वेळात DCP सर येतील आणि त्यांची एन्क्वायरी सुरू करतील. पण तत्पूर्वी ते आत बसल्याने आता कुणालाही जाऊ दिलं नाही. फक्त झी 24चा कॅमेरा आतमध्ये गेला होता आणि आपण त्यांची ती मास्क लावलेली आणि तोंड लपवण्याची छबी आपल्या कॅमेऱ्यात व्यवस्थित टिपली गेलेली उभ्या महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे. त्यामुळे आता आशा हीच आहे की त्यांचा जबाब नोंदला जाईल, त्यानंतर माध्यमांसमोर ते येतील आणि त्यांची बाजू काय ते आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. कारण बातमी देताना आपण त्यांची बाजू घेणार, त्यासाठीच आपण हा सगळा प्रयत्न करतो. त्यामुळे बघूया आता ते कधी बाहेर येतात, कधी त्यांची एन्क्वायरी होते. पण हे सगळं प्रकरण झी 24 प्रकरण उघडकीला आणलेलं आहे आणि म्हणूनच आपण याची प्रत्येक बारकाव्यांसहित प्रेक्षकांना दाखवतोय. झी 24चा कॅमेरा शीतल तेजवानी यांच्या मागे आहे आणि पूर्णपणे शीतल तेजवानीच्या सगळ्या हालचाली आपण आता टिपलेल्या आहेत. सचिन सावंत आपल्या बरोबर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिनजी, झी 24 सगळं जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीला आणल्यानंतर आता शीतल तेजवानी पोलिसांमध्ये दाखल झालेली आहे. अर्थात कागदपत्रांसह काल तर गुप्तपणे चौकशी झाली होती. काही कागदपत्रांसहित तुम्ही या असं सांगितल्यानंतर आज शीतल तेजवानी पुन्हा आली आहे. मधल्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे ते गायब होते. एकंदरीतच विलंब होतोय सगळ्या कारवाईला. पण म्हणजे या ज्या पद्धतीनं हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला जातोय, सुरुवातीपासूनच ज्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती केली जात नाही. छोटी मोठी त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि क्लीन चिट कशा पद्धतीने मिळवून आणायची हे आपण पाहतोय. त्यामुळे सरकार वाचवायचा प्रयत्न निश्चितपणे करतंय आणि इतकं गंभीर प्रकरण आहे की सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्या मागे इतकं मोठं कारस्थान करण्यात आलं आणि समोर हा सूर्य आणि हा जयंत अशी अत्यंत स्पष्ट अशा पद्धतीची चित्र असताना ते समोरासमोर केलं जात आहे. मला असं वाटतं की आता सरकारला कुठल्याही तऱ्हेची लज्जा राहिलेली नाही, एवढं त्याच्यातनं दिसून येत आहे. बरं, पण मग याच्यावर दबाव आहे या सगळ्या प्रकरणामध्ये असं जाणवत आहे? कारण इतके दिवस होऊन हे सगळं प्रकरण आता उघडकीला आणून कित्येक तरी खरं तर आकडेवाऱ्यांसहित कागदपत्र सादर करून सुद्धा अजूनही थेट अशी कुठली कारवाई होताना दिसत नाहीये.
जाणवतंय काय हे म्हणजे सरळ सरळ दबाव आहेच ना. माननीय मुख्यमंत्र्यांपासून सगळेजण ते ठिकाणी त्या प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि एवढं मोठं नाव असल्याशिवाय इथपर्यंत पोहोचताच आलं नसतं. अशा तऱ्हेचं काही चित्र आपोआप निर्माण होतं का? आणि मग मी त्याचा पार्टनर आहे 99% आणि माझ्यावर कारवाई होत नाही, माझं नावही घेतलं जात नाही, म्हणजे काय चाललेलं आहे? त्यामुळे संपूर्णपणे जी आपली पाशवी बहुमताचा उपयोग करून ही सगळी प्रकरणं दडपायची जे काही चाललेलं आहे ते महाराष्ट्राला भूषणावं नाहीये. महाराष्ट्राचं नाव खराब करण्याचा प्रयत्न चाललेला आहे सरकार. अगदी विरोधकांमधले प्रमुख म्हणून आपण काय नेमकी बाजू घेणार, कारण माध्यमांनी त्यांचं काम केलेलं आहे, मात्र विरोधक म्हणून आपण हा मुद्दा कसा हाती घ्याल सचिनजी? या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केली लोकांपर्यंत. आता विधिमंडळामध्ये देखील याच्यावरती निश्चितपणे आवाज उचलला जाईल, याच्यात काही शंका नाही. ठीक, सचिन सावंत स्वस्त बसू देणार नाही. अगदी धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर. सचिन सावंत प्रवक्ते होते काँग्रेसचे आपल्या बरोबर, आणि किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर जोडले गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या. किशोरीजी, पुण्यातून एक खूप मोठी अपडेट आहे. जी शीतल तेजवानी इतके दिवस लपून बसलेली होती, आता अखेर पोलिसांसमोर कागदपत्रांसहित हजर झाली आहे. आज जरी या चौकशीचा दुसरा दिवस असला तरी काल जी सुरुवातीला पहिल्या दिवसाला तिला जेव्हा बोलवलं होतं तेव्हा गुप्तपणे सगळी चौकशी होत होती. हे प्रकरणामध्ये एकंदरीतच कारवाई होण्यासाठी विलंब लागतोय का? आपल्याला काय वाटतंय? मुळामध्ये कारवाईला विलंब लागतो का? अहो, कारवाईच नाही होणार आहे. त्या आपल्या माननीय देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी साहेबांनी जेव्हा हे प्रकरण 37,000 करोडचं सिंचन घोटाळा काढला, एका ऐऱ्या गैऱ्यांनी कोणी नाही, आपल्या देशाचं सर्वोच्च ठिकाण जे पंतप्रधान आहेत त्यांनी त्या गोष्टीवर जेव्हा सिंचन घोटाळा झालाय आणि त्यांना आम्ही सोडणार नाही ही त्यांच्याकडनं सांगितलं गेलं होतं भर सभेमध्ये. आपण नंतर काय पाहिलं तर त्यांच्या पक्षात गेले, नुसतं गेले नाहीत तर त्यांना उपमुख्यमंत्री पण करून टाकलं. ज्या उपमुख्यमंत्री पदाला असंविधान पद हे मानलं जात होतं त्या पदावर फडणवीस बसले, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेही बसले आणि आता अजित पवारही आहेत सोबत. त्यामुळे लोकांना याच्यामध्ये आता काही रुची राहिलेली नाही. लोक हेच म्हणतायत, तुम्ही चॅनलवाले खूप प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करताय. अगदी किशोरीताई आठवण करून देते, हे जे पुण्यातलं जमीन प्रकरण आहे, जमीन गैरव्यवहार प्रकरण मुंढव्यामधलं कोरेगाव पार्क मधलं, आणि हे प्रकरण झी 24 तासनं उघडकीला आणलेलं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं सुद्धा नाव आहे, मात्र कुठल्याही समितीच्या अहवालात त्यांचं नाव पुढे आलेलं नाहीये. मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही जेव्हा म्हणजे कुठली पर्वा न करता एक चॅनल जेव्हा हा घोटाळा उघडा करून दाखवतो, चौथा स्तंभ आहे ना लोकशाहीचा मजबूत, स्तंभाला पण मानेनाशे झाले. लोकशाहीचा गळा घोटला जातोय, घोटला नाही घोटलाच. लोकशाहीला आता घाबरतच नाही. संविधान जे वाक्य सगळ्यांनी बोलली होते, परत तुम्हाला मी मुद्दाम आठवण करून देते की त्यावेळेला असं म्हटलं होतं आम्ही 400 पार करणार आणि संविधानच बदलणार. तर संविधान बदलण्याची हिंमत नाही, पण संविधानामधली काही प्रकरणांमधली जे कायद्याची तरतूद आहेत ती बदलण्याच्या मार्गावर आहेत ना. खरंय, कायद्याला अगदी नाकारलं जात आहे अशी प्रकरणं सगळी करून. किशोरीताई खूप धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोलला. शिवसेना युबीटीच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर होत्या आणि झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार आता आपल्या बरोबर जोडले जातात. सर, अत्यंत महत्त्वाची घडामोड सध्या आपण झी 24 तासच्या स्क्रीनवर दाखवतोय, ती म्हणजे शीतल तेजवानीची. पुणे पोलीस आयुक्तालयात शीतल तेजवानी आली आहे, कॅमेऱ्यामध्ये झी 24 तासच्या चित्रित झाली आहे. जेव्हापासून ती पोलीस आयुक्तालयामध्ये आलेली आहे, आत केबिनमध्ये चौकशीसाठी गेली आहे. प्रत्येक घडामोड आपल्याला झी 24 तासच्या या स्क्रीनवर पाहायला मिळते. कसं आता या चौकशीकडे आपल्याला पाहायचं, कारण हा खूप महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आहे.
या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची दृश्य सध्या आपण झी24 तासवर पाहतोय। या कॅमेरामध्ये टिपलेली ही जी महिला आहे ती शीतल तेजवानी आहे। वकिलांसह शीतल तेजवानी आता पोलीस आयुक्तालयामध्ये आलेली आहे। महत्त्वाच्या कागदपत्रांसहित हजर राहा जेव्हा पोलिसांनी आदेश दिले त्यानंतर आता पुन्हा एकदा ती पोलीस आयुक्तालयामध्ये आलेली आहे। त्यामुळे ही चौकशी आजची अत्यंत महत्त्वाची आहे। काय नेमकी कागदपत्र घेऊन शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयामध्ये आलेली आहे, कशा पद्धतीने आता ती सगळं सादर करणार आहे आणि पोलीस मुख्य म्हणजे काय पुढे नेमकी कारवाई करणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एकंदरीतच पुण्यातलं हे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। ज्या शीतल तेजवानीचं नाव मुख्य या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणता येईल या संपूर्ण प्रकरणातलं ते म्हणजे शीतल तेजवानी। ही शीतल तेजवानी झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। पुण्यातलं हे जमीन गैरव्यवहार प्रकरण झी24 तासनं उघडकीला आणलेलं होतं आणि या प्रकरणातली शीतल तेजवानी झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। तर शीतल तेजवानीची आज आता पुन्हा एकदा चौकशी होते। यापूर्वी झालेली चौकशी अत्यंत गुप्तपणे केलेली होती आणि या संदर्भात जेव्हा झी24 तासच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांना त्या ठिकाणी विचारलेलं होतं त्यावेळी टाळाटाळ करत त्यांनी उत्तर दिलं होतं। मात्र कागदपत्रांसहित उद्या हजर व्हा असे जेव्हा आदेश दिले तेव्हा आता शीतल तेजवानी कागदपत्रांसहित या ठिकाणी आलेली। पॉवर ऑफ अटर्नी कशी मिळाली, कशा पद्धतीने तिने राबवली ही सगळी पॉवर ऑफ अटर्नी, हे सगळं आता पुढे येणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा जो सध्या आहे तो म्हणजे शीतल तेजवानीच्या चौकशीचा। त्या संदर्भातली थेट दृश्य आपण पुणे पोलीस आयुक्तालयातून पाहतोय। आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। निलेश खरमरे, चंद्रकांत फुंदे आणि त्याचबरोबर संपूर्ण झी24 तासची टीम। तेजवानी आता झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली हीच तेजवानी। केवळ फोटोमधून आपण बघत होतो शीतल तेजवानी जिने एवढा मोठा जमिनीच्या गैरव्यवहारामध्ये एक खूप मोठी भूमिका निभावलेली होती, ती आता शीतल तेजवानी झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया पुण्यातले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर जोडलेले आहेतच। आपण जाणून घेऊया चंद्रकांतकडून। चंद्रकांत, निश्चितच विरोधकांकडून काही प्रतिक्रिया आता आपल्याला मिळतात। फोन करून विरोधक या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास उत्सुक आहेत आणि ते म्हणतात की निश्चित कारवाईला विलंब होतो आहे। शीतल तेजवानी इतक्या दिवसानंतर आता पोलीस चौकशीसाठी स्वतः हजर झालेली आहे। खरं तर आपण देशाच्या बाहेर आहोत अशा प्रकारे आधी सांगण्यात येत होतं, मात्र ती देशामध्येच होती। कुठेतरी सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत होता असं कळत होतं।